आज मी एक मेसेज पाठवला. मी सकाळी एक मेसेज पाठवला आय टी बीज आणि आय टी निफ्टी बद्दल. तर तो कुणाला कळाला नाहीये किंवा त्याबद्दल काही शंका आहे का, पहिले तिथून सुरुवात करूया आपण. तर कोणी ट्रेड अजून चालूच केले नाही आणि तिथून आपल्याला चालू करायची इच्छा आहे स्विंग ट्रेडिंगचा तुमचा जर्नी. एनीबडी? आणि नवीन बॅच मधले काही जण असतील इथे, फॉर एक्झाम्पल डॉक्टर क्षीरसागर आहेत आणि अ, मानसी आहे. तर काही गोष्टी आजच्या डिस्कस होतील त्या कदाचित आपल्याला झालेल्या नाही आहेत अजून. तर त्या आपण इग्नोर करू शकता, नंतर आपलं ते सेशन होणारच आहे. आणि कोणी मराठी न कळणार आहे का? कोई है जिसको मराठी समझ में नहीं आता है? एनीवन हियर हु इज नॉट अंडरस्टँडिंग मराठी? प्लीज लेट मी नो. आय थिंक ऑल ऑफ अस अंडरस्टँड मराठी. ठीक आहे, मग मराठीत कंटिन्यू करूया. तर मी सकाळी निफ्टी आय टी बद्दल एक पॉइंट सांगितलेला आहे की आपण इन्व्हेस्ट करताना एक स्ट्रॅटेजी ही असते की आपण स्टॉक्स शोधतो की जे चांगले फंडामेंटली चांगले स्टॉक्स आहेत. आणि स्टॉक्स व्यतिरिक्त आपल्या मार्केटमध्ये आणखीन एक गोष्ट ट्रेड होते, त्याला म्हणतात ईटीएफ. ओके, ईटीएफ म्हणजे काय असतं? तो एक एक्सचेंज ट्रेडेड फंड हा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि तुम्हाला ईटीएफ जर बघायचे असतील तर तुम्ही एक सोपा ईटीएफचा नावाचा शॉर्टकट आहे, त्याला म्हणतात बीएस. बीईई एस. स्क्रीन दिसते माझी? तर बीज तुम्ही इथे टाईप केलं तर आय टी बीज, ऑटो बीज, NV20 बीज, बैंक बीज, गोल्ड बीज, हे सगळे बीज तुम्हाला दिसेल. ह्या बीजचा अर्थ आहे, हा एक ईटीएफ आहे. आणि बीज हा शब्द निप्पॉन ही कंपनी जे जे फंड्स मॅनेज करते त्याला शेवटी त्यांनी बीज लावलेला आहे. अजून ईटीएफ पण आहे, तुम्ही नुसतं ईटीएफ टाईप केलं तरी तुम्हाला दिसतील. सेट, SETF, FNN50, SBI ETF, IT, असे बरेच ईटीएफ आहेत. IT ETF. आता ETF हा फंड असल्यामुळे जर तो नवीन असेल तर त्याच्यात व्हॉल्यूम ट्रेडिंगला अवेलेबल असतंच असं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तो केअरफुली बघायचा आहे. कुठल्याही गोष्टीचं व्हॉल्यूम आहे की नाही हे आपल्याला कशावरून कळतं? तर त्याच्या बिड आणि आस्क प्राइसवर. आता हिंद कॉपर ह्या स्टॉकला जर मी इथे क्लिक केलं मार्केट डेप्थला, तर इथे बिड दिसते लाईव्ह मध्ये आणि आस्क दिसते. 382.45, 382.60, म्हणजे 380-82 रुपयाचा स्टॉक आहे. त्याच्यामध्ये फक्त 10-20 पैशाचा स्प्रेड आहे. तर हा स्प्रेड जेवढा कमी असेल तेवढा चांगला. हा जर खूप जास्त असेल तर याचा अर्थ आपल्याला ह्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग फार चालू नाहीये. आपण जर घेतला किंवा वेगळे तर आपल्याला लॉस होऊ शकतो तेवढाच. कारण आपण ओपन मार्केटमध्ये मार्केट ऑर्डर जर केली तर इथे समजा 380 असेल आणि इथे 390 असेल तर 10 रुपयाचा लॉस आपल्याला इथे ट्रेड चालू करतानाच होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे कुठलीही गोष्ट, ते स्टॉक असो, फंड असो की कुठलेही बॉन्ड असो, त्याची आपल्याला प्राइस बघताना स्प्रेड बघितला पाहिजे. आणि स्प्रेड हा साधारण 0.1%, 0.2%, म्हणजे 1% पेक्षाही 1 दशांश इतका छोटा असेल तर मग चांगला आहे. तो 1% जरी असेल तरी आपल्याला विचार करायला पाहिजे, कारण आपण प्रॉफिट, आपण जेव्हा ट्रेड करतो त्यावेळी साधारणतः अर्धा टक्क्यात आपण ब्रोकरेज चार्जेस, गव्हर्नमेंट टॅक्स हे सगळं देणार असतो. ओके, त्याच्यामुळे त्याही पेक्षा जास्त जर स्प्रेड असेल तर मग तो स्टॉक बाय करण्यात काही पॉईंट नाही. ओके, एखादा ETF आपण बघू ज्याच्यात व्हॉल्यूम कमी आहे. हा ETF बघा, SETF NN50. हा कसला ETF आहे नावावरून कळत नाहीये, परंतु याची प्राइस 657 आणि 658.26, म्हणजे ₹1.25 गॅप आहे. ओके, हा खूप मोठा गॅप आहे. आणि त्याची लास्ट ट्रेडेड प्राइस 658.26 आहे. म्हणजे 658.26 ला कोणीतरी खरेदी विक्री केलेली आहे. त्याच्यानंतर 658 रुपये 12 पैशाला कोणीतरी विकायला तयार आहे. आणि 657.02 ला कोणीतरी घ्यायला तयार आहे. आणि हा गॅप जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत पुढचा ट्रेड होणार नाही. त्यामुळे ही लास्ट ट्रेडेड प्राइस जी आहे ती चेंज होत नाहीये. ETF, हे बघा, ही लास्ट ट्रेडेड प्राइस इथे जी लास्टला दिसते 658.26, ती चेंज नाही होते.
बाकीच्या ज्या प्राइजेस आहे तुम्हाला ते हालताना दिसत असते. निफ्टी आय टी हालत आहे. टाटा स्टीलची प्राइस 162.70 70 80 हे हलते. याचा अर्थ की छोट्याशा गॅपमध्ये लोक बायर आणि सेलर्स उभे आहेत आणि ट्रेड करायला रेडी आहेत. याच्यात तसं नाही, याच्यात स्प्रेड मोठा आहे. ₹100 काही फार मोठा नाही आहे, पण आहे तरी पण सिग्निफिकंट आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात ट्रेड लवकर होणार नाही. आत्ता जर तुम्ही याला बाय करायला गेलात तर तुम्हाला 658.15लाच घ्यावा लागेल. आणि आता जर तुम्ही याला सेल करायला गेलात तर 657ला सेल करायला लागेल. मार्केटमध्ये जसं आपण खरेदी करताना बोली लावतो, एखादा शर्ट घेताना आपण म्हणतो ₹350 दे, आणि तो ₹400 जर देत असेल तर 400 आणि 350 हा गॅप जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपण खरेदी करतच नाही. सेम कन्सेप्ट इथे पण असते बिड आस्क मध्ये. ओके, यात काही कोणाला शंका आहे? बिड आस्क म्हणजे काय? सर ज्यांना ज्यांना स्विंग ट्रेड शक्य आहे. साठी पण याचा विचार करा. हो हो, कुठल्याही खरेदीसाठी याचा विचार करायला पाहिजे. आता स्विंग ट्रेडमध्ये आपले जे फिल्टर आहेत, आपण ज्या स्टॉक पर्यंत पोहोचतो फंडामेंटली चांगले असलेले स्टॉक्स घेऊनच आपण पोहोचतो. त्याच्यामुळे एवढा प्रश्न येत नाही की तिथे व्हॉल्यूम नसेल, असं होत नाही. पण तुम्ही एखादा पेनी स्टॉक माहिती आहे का कुणाला? खरंच माहिती आहे फेवरेट. पेनी स्टॉक आहे. याच्यात पण खूप लोक अडकतात. 3.35 आणि 3.55 आहे, तसा 20च पैशाचा फरक आहे. पण पर्सेंटेज मध्ये किती झाला हा? 20 पैसे भागिले ₹3.50. 5.7% आहे. लक्षात आलं? किती म्हणजे हा पर्सेंट ट्रेड असलं? हा अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी असला पाहिजे. हा 5.5% आहे. एक 100 करायचा राहिला असेल तर असं करू शकता. हे बघ, ओके. ₹3.5 मागे 20 पैसे म्हणजे कसं केलं आपण? 0.20 रुपीज म्हणजे 20 पैसे भागिले 3.5 गुणिले 100. हम्म, आलं लक्षात? ओके. हा नाही, मॅडम निफ्टी बीस बद्दल पण बोलूयात. 5.7%चा फरक आहे. याचा अर्थ काय? हा ट्रेड जर मला आता करायची इच्छा असेल तर मला 5.7% एंट्रीलाच लॉस आहे. आत्ताच्या आत्ता मी बाय केलं तर 3.55ला बाय करेल, लगेच सेल केला तर 3.35ला सेल होईल. म्हणजे विदाऊट एनी बेनिफिट मला 5.5%चा लॉस घेऊनच हा ट्रेड सुरू करावा लागणार आहे. तर हे करायचं नाही. जेव्हा जेव्हा स्प्रेड कमी असेल, अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी असेल तर चांगली गोष्ट आहे. तो अर्ध्या टक्क्यापेक्षा जास्त असेल तर मग तो ट्रेड करायचा नाही. त्यात एंट्री करताना जसं मला 5.5% लॉस होणार आहे आज, एक्झिट करताना परत 5.5% लॉस होणार आहे. ओके. पेनी स्टॉक्स मध्ये जायचंच नाहीये. मी तुम्हाला फक्त स्प्रेडचं उदाहरण दाखवण्यासाठी मी पेनी स्टॉक्स दाखवले. ओके, आता दुसरं आजचं जे डिस्कशन होतं निफ्टी आय टी. आता ह्या तुमच्या मार्केट वॉचमध्ये तुम्ही एक मार्केट वॉच असा तयार करू शकता ज्याच्यात फक्त इंडेक्स आहे. निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल, निफ्टी फार्मा हे सेक्टर आहे. निफ्टी एनर्जी, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, मिड कॅप सिलेक्ट, निफ्टी क्वालिटी, निफ्टी 100, निफ्टी अल्फा 50. यातले काहीचे अर्थ आपल्याला नाही माहिती, कुठला सेक्टर आहे काय कळणार नाही, पण टाकून असू द्या तिथे. HDFC स्मॉल टू 50 हा ETF आहे. सीपीएसई हा गव्हर्नमेंटच्या एक 12 कंपनीज आहेत, त्यांचं कॉम्बिनेशन केलेला इंडेक्स आहे. तर या इंडेक्सवरून आपल्याला काय कळतं की कोणता सेक्टर वर आहे आज, कोणता सेक्टर खाली आहे हे आपल्याला कळतं. त्याच्यामुळे एक मार्केट वॉचमध्ये सगळे सेक्टर्स इथे ऑलरेडी सेव्ड असू दे. तर याच्यामध्ये आपण चार्ट आजच्या दिवशी कोण खाली आहे कोण वरती आहे हे तर इथे कळतं, ते पर्सेंटेज प्रमाणे. निफ्टी आय टी नाही याच्यामध्ये. ओके, मार्केट वॉच बनवता येतं सगळ्यांना. आता मार्केट वॉच मध्ये स्टॉक्स ऍड करणे यात काही कोणाला डाऊट आहे?
निफ्टी आयटीचा चार्ट मी तुम्हाला दाखवतो. निफ्टी आयटी आज 0.2% अप आहे. निफ्टी फार्मा 1% वर आहे. निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल 1.5% वर आहे. निफ्टी ऑटो 0.5% वर आहे. हे सगळेच वर आहेत. सगळ्यात कमी जो ग्रोथ दाखवतो तो आयटी आहे. आजच्या फक्त आजचा जर चार्ट बघितला तर ओके 0.1%. पण आपण जर मोठा चार्ट बघितला डे चार्ट, तर आपल्या लक्षात असेल की निफ्टी आयटी हा त्याच्या हाय पासून खूप खाली आहे. 38 38,500 चा हाय आहे. 3 वेळा तो आलेला आहे आणि आत्ता 33,400ला आहे. ठीक आहे. त्याला आपण आपल्या टेम्पलेटवरती बघू. 200 डेज हा आपला ट्रेंडचा कॉम्बिनेशन आहे. ट्रेंडसाठी आपण काय बघतो? 200 डेज ॲव्हरेज, 50 डेज ॲव्हरेज, 20 डेज ॲव्हरेज. तर 50 डेज ॲव्हरेजच्या खाली ओपन झाल्यानंतर ग्रीन कॅन्डल केलेली आहे आणि निफ्टी आयटीने. आता ज्यावेळी आपण फंड एखाद्या क्षेत्राचे घ्यायचं ठरवतो त्यावेळी तुम्ही निफ्टी आयटीचा चार्ट बघून आयटी बीज खरेदी करू शकता. आयटी बीजचा चार्ट बघून नाही करायचं. त्याचंही कारण सांगतो. आयटी बीजचा चार्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला फार पॅटर्न्स व्यवस्थित क्लिअर दिसणार नाहीत, कारण ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी असतं ट्रेडिंगचं. त्याच्यामुळे पहिला ट्रेड जो आहे, आता या दिवशी बघा पहिला ट्रेड खूप कुठेतरी वरती झालाय, त्याच्यामुळे कॅन्डल अशी झाली. ओके, त्यामुळे पहिले ट्रेड मॅनिपुलेटेड असतात, ETF मध्ये असू शकतात. त्याच्यामुळे ETF चा चार्ट बघायचा नाही. चार्ट बघायचा इंडेक्सचा आणि ट्रेड करायचा ETF. ओके, ते ETFच्या बाबतीत हे लक्षात ठेवा की त्याचा चार्ट नाही बघायचा. चार्ट आपल्याला त्याच्या इंडेक्सचा बघायचा आहे आणि ट्रेड मात्र ETF मध्ये करायचा आहे. इंडेक्स मध्ये ट्रेड करू शकत नाही, कारण इंडेक्स केवळ इंडेक्स असतो, त्याच्यात काही खरेदी विक्री होत नाही. त्याच्यात तुम्ही बघितलं तर बीड आस्क दिसणारच नाही, कारण इंडेक्स हा केवळ एक इंडिकेटर आहे. ती खरेदी करता येण्यासारखी वस्तू नाही. तसं निफ्टी हा आपल्याला डायरेक्टली खरेदी करता येत नाही. त्याचा एखादा फंड खरेदी करता येऊ शकतो. ओके, लक्षात आलं? सर म्हणजे निफ्टी 20 बघताना निफ्टी आयटी बघायचं का? नाही, निफ्टी 20 बघताना निफ्टी 50चा चार्ट बघायचा. आता हा निफ्टी 50चा चार्ट आहे बघा. आपण पेपरमध्ये पण वाचतो ना निफ्टी कितीला गेला वगैरे वगैरे. तर हा आता हा, निफ्टी निफ्टी 50चा बघायचं. हा निफ्टी 50चा बघायचा, बरोबर. ठीक आहे. तर आता निफ्टी 50चा चार्ट काय म्हणतोय की 200 डेजच्या भरपूर वरती ट्रेड होतोय. 50 डेजच्या खाली गेला होता, त्याच्यानंतर इनगल्फिंग कॅन्डल झालेली आहे. आजची कॅन्डल जरी रेड असली तरी ती कालच्या कॅन्डलच्या वरती ओपन झालेली आहे. त्यामुळे निफ्टी 50 आता परत रिकवर करून त्याचा ऑल टाइम हाय जो आहे 22,800चा, तो ब्रेक करू शकतो किंवा तो रीच करू शकतो. आणि ट्रेंड जर बघितला तर तो ब्रेक करण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, तर अशा केसमध्ये तुम्हाला जर निफ्टीमध्ये जर ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 20 तुम्हाला घ्यायला लागतील. आता हा निफ्टी 20 ओके, म्हणजे सर ओके, निफ्टी 20 आपण ह्या टाइमला दिस इज अ राईट टाइम टू बाय निफ्टी 20. दिस इज पण अ तरी राईट ते टाइम और गुड. कदाचित हा, गुड टाइम टू बाय. अर्थ असा आहे की निफ्टी खाली जाणार नाही असं नाहीये, खाली जाऊ शकतो. परंतु जर खाली गेला निफ्टी तर स्टोर त्या झाला तर तो राईट टाइम आहे की आत्ताचा राईट टाइम आहे? कुठला, एक मिनिट परत सांगा. हॅलो, हा, बोला. आता हे क्रॉस ओव्हर होण्याच्या मार्गावर आहे. ओके, क्रॉस ओव्हर होण्याच्या मार्गावर आहे हा, परंतु कुठला हम्म. क्रॉस? 2050चा म्हणतात. हो. नाही, 2050चा क्रॉस ओव्हर झालेला आहे. इफ यू सी हिअर, हा इथे झालेला आहे क्रॉस. कुठे? हा हा. ओके. ओके, आता ऑलरेडी ब्लू लाईन इज अबव द ऑरेंज लाईन, ती इथे क्रॉस झाली. सो दिस वॉज गुड टाइम ऑब्विसली. 228ला होता, आता 246. आता त्यातल्या त्यात बेटर टाइम तर म्हटलं म्हणजे आता निगेटिव्ह क्रॉस होण्याच्या मार्गावर आहे का हा? नाही, निगेटिव्ह क्रॉस होण्याच्या मार्गावर पण नाही दिसत आहे, बिकॉज इट इज ऑलरेडी अप ट्रेंडिंग. ओके, आता निगेटिव्ह क्रॉसओव्हर झाला तर आपला स्टॉप लॉस ट्रिगर होऊ शकतो. कुठल्या? स्टॉक्स मध्ये. इथे हा स्टॉक्स मध्ये आणि फंड मध्ये काय फरक आहे हे लक्षात घ्या. स्टॉक जेव्हा, आता हा आयटी आहे. ओके, आयटीचा परत उदाहरण घेऊ. हा आयटी आहे. ठीक आहे, दिस इज आयटी फंड, सॉरी आयटी इंडेक्स. याच्यामध्ये काय काय आहे, याचे कॉम्पोनंट्स काय आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. यू कॅन मूव टू NSE वेबसाईट.
NSE वेबसाईट वरती गेलात की मार्केटमध्ये जाऊन इक्विटी अँड SME मार्केट क्लिक केलं की पहिलं ओपन होईल निफ्टी 50 आणि त्याचे 50 स्टॉक्स. ओके, हे निफ्टी 50चा व्हॅल्यू आहे आत्ताची आणि त्याच्या अंडर काय 50 स्टॉक्स कुठले येतात त्याचे हे लिस्ट आहे. आणि प्रत्येकाचा ओपन, हाय, लो, प्रिव्हियस क्लोज म्हणजे कालचा क्लोज, लास्ट ट्रेडेड प्राइस चेंज आजचा किती आहे, पर्सेंटेज चेंज किती आहे आजचा, व्हॉल्यूम ट्रेडिंग काय होत आहे, त्याची कोटीमध्ये व्हॅल्यू किती आहे, 52 आठवड्याचा हाय मागच्या आणि 52 आठवड्याचा लो म्हणजे मागच्या एका वर्षातला हाय आणि लो आहे, आणि 30 दिवसांचा चेंज. असं सगळं याच्यात येतं. आता ह्याच्यामध्ये मी निफ्टी IT सिलेक्ट करणार आहे. बघा, निफ्टी, निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी मिड कॅप 50 इतके सारे इंडेक्सेस आहेत. आणि सेक्टरचे इंडेक्सेस हे आहेत, निफ्टी ऑटो, निफ्टी बँक, निफ्टी एनर्जी, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस. IT ला जातोय मी, कारण मला बघायचं त्याच्या अंडर कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत. निफ्टी IT मी जेव्हा घेतो त्यावेळी मी ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये पोझिशन घेतल्यासारखं आहे. विप्रो, HCL टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, कोफोर्ज, TCS, LTI, माइंड ट्री, LTTS, एम्फोसिस आणि पर्सिस्टंट, या सगळ्या कंपन्यांमध्ये मी सगळे स्टॉक्स मी बाय करत बसलो तर मला तेवढी व्हॉल्यूम करता येणार नाही. आणि एकच स्टॉक मी बाय केला तर मी रिस्क माझी ओपन होते एकाच स्टॉकला. आता मी विप्रो बाय केला फॉर एक्झाम्पल, विप्रो. ओके, विप्रोचा आजचा चार्ट पण साधारणतः निफ्टी IT सारखाच आहे. 200 डेजला आलाय, काल एनगल्फिंग बनवली आणि आज ग्रीन कॅन्डल आहे. इथून वर जाऊ शकतो. तर स्विंग ट्रेडिंगच्या हिशोबाने जर ह्याला मी प्लॅन केलं तर आजचा त्याचं हे टार्गेट आहे आणि हा साधारण स्टॉप लॉस आहे. हे बघा, एवढी रिस्क घेऊन मला एवढा ट्रेड करता येतो. दिस इज ऑल्सो अ गुड स्विंग ट्रेड. फरक काय आहे की हा एका स्टॉक मध्ये घेतलेला ट्रेड आहे विप्रो. तो जर विप्रो खाली गेला तर मला त्यातनं बाहेर पडायला लागेल आणि वाट बघायला लागेल किंवा लॉस घ्यायला लागेल. आणि IT मध्ये काय फरक आहे, ह्या टोटल किती कंपन्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डिफरंट कंपनीज. त्याच्यामुळे सगळा सेक्टर जर वर जाणार असेल तर एखादी कंपनी खाली असली तरी मला काही प्रॉब्लेम येणार नाही, परंतु पूर्ण सेक्टर जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत मी वाट बघू शकतो. पण तेच आपल्याला स्टॉकच्या बाबतीत करणं थोडंसं डेंजरस असतं, कारण एखादा स्टॉक जर एखाद्या खाली राहिला तर मला त्यातनं बाहेरच पडायला लागेल किंवा वाट बघितली तर मला खूप वाट बघायला लागेल. असं होतं कधी कधी की पूर्ण सेक्टर वर जातो आणि तो स्टॉक खालीच राहून जातो, असं होऊ शकतं. त्यामुळे एखाद्या विशिष्ट स्टॉकमध्ये रिस्क घेण्यापेक्षा ही टोटल 10 स्टॉक्समध्ये एकत्रित घेतलेली रिस्क आहे. त्याची डाऊन साईड ही पण आहे की तुम्हाला खूप मोठा प्रॉफिट पण नाही मिळणार. एखादी कंपनी खूप वर गेली तर त्या स्टॉकमध्ये तुम्हाला खूप प्रॉफिट असतो. जशी रिस्क आपली कमी होते तसं आपल्याला रिवॉर्ड पण कमी होतो. त्यामुळे सेफ वाला ट्रेड जर आपल्याला करायचा असला तर निफ्टी IT मध्ये हा एक सेफ ट्रेड आहे. इथे आपण निफ्टी IT ला घेऊ शकतो. आणि जर याच्या खाली गेला तर आपण थांबू शकतो, कारण हा फंड आहे, 10 कंपन्यांचा बास्केट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉप लॉस लावून घाबरून बाहेर पडण्याची गरज नाही. त्याच्याचमुळे आपण ह्याच्यात थोडीशी क्वांटिटी पण एक्स्ट्रा करू शकतो. म्हणजे आपल्याकडे समजा 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तुम्ही समजा 20,000ची करायची ठरवली तरी सुद्धा काही फार मोठी रिस्क वाढत नाही याच्यामध्ये. म्हणून आपण ह्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. तर ह्याच्यामध्ये तर ते हा बोल. चॅट मध्ये एकदम डाव्या साईडला खाल्ल्यास काय ते, हा बोला दत्तात्रेयजी, परत सांगा काय प्रश्न होता तुमचा. हा हा हा, पण ते चार्ट बघतो का नाही, चार्ट कुठल्याही कंपनीचा असू द्या, हा, तर खाली खाल्ले एकदम खाली लेफ्ट साईडला ती किंमत लावली जाते ते -26. कुठे आहे पण तुमचा चार्ट नाही वेगळा. खाली लेफ्ट मध्ये एकदम, हा इकडे इकडे काळ्या साईडला चार्ट मध्ये 28 एकदम खाली एकदम किंमत. खाली हे तारखा आहे सप्टेंबर वगैरे. नाही, त्याच्या खाली एकदम किंमत लावते ती प्रत्येकाला, मी बघितलं चेक करून. त्याच्या कुठं खाली -4 असतो. हा हा, खाली एकदम असतो. तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवू शकता का मार्क करून. हा चालतंय की, पाठवतो. हा, स्क्रीनशॉट पाठवू. आता इथे मी हो काय हो. म्हणतोय की IT बीज मध्ये काय संधी आहे. 41 रुपयाला तो 41 रुपये 50 पैशाला हाय गेला.
ओके, निफ्टी आयटीचा चार्ट बघितला तर तो कितीला गेला होता? $38,000 एक्सेल मध्ये काढूया. निफ्टी आयटीचा हाय आहे 38,500. आय टी निफ्टी कितीला आहे हा? 33,500. ओके, तुम्हाला वाटलंच तर नोटबुक मध्ये लिहून कॅल्क्युलेशन करायचं. ओके, हा किती खाली आहे? 15%. लक्षात आलं? पहिले आपण डिफरन्स घेऊ. 33,500 वजा 33,500, 5,000 रुपये. 5,000 भागिले अगदी किंमत आहे 15%. हे लक्षात आलं कॅल्क्युलेशन सगळ्यांच्या? 5,000 भागिले 100 केले ना? नाही, 5,000 भागिले 33,500 आजचा रेट जो आहे. हा हा. आपण आज इन्व्हेस्ट केले तर 33,500 करणार आणि 5,000 प्रॉफिट होणार. तर 5,000 प्रॉफिट भागिले आजची इन्व्हेस्टमेंट बरोबर 15% प्रॉफिट होईल. आणि हे 5,000 भागिले ओरिजिनल 38,000 जर केलं तर तो तिथून किती खाली आहे हे कळेल आपल्याला. त्याच्यात थोडासा फरक पडेल. म्हणजे 38,500 वरनं तो 13% खाली आलेला आहे आणि 33,000 वरनं तो 15% वर जाईल, त्यावेळी तो परत 38,500ला येईल. तुम्ही बेस कुठला घेताय भागाकाराचा त्याच्यावरती फरक पडेल. हे समजलं? हो. सर एक विचारू का? हा, बोला ना. सर आता जर आपण तो पाहिला तर त्याने आहे ना त्याचा 200चा पण सपोर्ट ब्रेक केलेला आहे. ओके, हा, तर ते खाली यायचे चान्सेस पण अजून असू शकतात ना? म्हणजे आज ट्रेड करायचा की थांबायचं? ब्रेक नाही केला ना. हे बघा, ब्रेक केला त्याने आणि ब्रेक हम्म. केल्याबरोबर इथे बाईंग आली. हे बघताय का तुम्ही? हा, बाईंग आली आहे बरोबर. ब्रेक झाला तो, त्याच्यानंतर बाईंग आली आहे. ओपन झाला खाली. हम्म. कॅन्डल स्टिक झालेलं नाही अजून, पण साधारण लक्षात घ्या इथे ओपन झाला आहे. हा हम्म. हा ही कालची कॅन्डल आहे, कालची म्हणजे फ्रायडेची. इथे ओपन हम्म. झाला, इथे ओपन झाल्याबरोबर बाईंग आली आहे आणि इथे हम्म. बाईंग संपली आणि आज हम्म. त्याच्यावर ओपन झालंय. ओके, या हम्म. पॅटर्न म्हणतात, या पॅटर्नला म्हणतात मॉर्निंग स्टार. जेव्हा दोन्हीकडे गॅप ठेवून वरती येते प्राइस, इथे पण गॅप आहे, इथे पण गॅप आहे, याला मॉर्निंग स्टार पॅटर्न म्हणतात. हा बुलिश पॅटर्न असतो, म्हणजे इथून वरती जाण्याचे चान्सेस आहे असतात. प्लस इथे सपोर्ट आहे आणि पुढचा एक आणखी मुद्दा आहे सपोर्ट रेजिस्टन्सचा, तो तुम्हाला दाखवतो. ही जी लेवल जिथून त्यांनी बाउन्स केलं ना, हा पूर्वीचा एक रेजिस्टन्स होता. हे बघा, हा दिसतोय? अच्छा. हा, ब्ल्यू काढलाय तुम्ही तो. हा. राईट. ओके. हम्म. हा 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 हा. इथे इथे ज्या वेळेला प्राइस गेली ना, ते पुढचं समजा हम्म. हे तर भविष्य झालंच नव्हतं तोपर्यंत. हो हो. ओके, तर इथपर्यंत बघा, इथपर्यंत ही रेजिस्टन्स होती, इथनं प्राइस परत पडली होती. इथे हा, आल्यावरती हा फास्ट ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट झाला बरोबर आहे. हा. ओके, हा फास्ट 3 दिवसामध्ये ब्रेकआउट झाला. अशा प्रकारे जेव्हा फास्ट ब्रेकआउट होतो त्यावेळी काय होतं, इथे काही ऑर्डर्स राहून जातात. इथे हम्म. काही बाईंग ऑर्डर्स जे ऑटोमेटेड असतात ते इथे राहून जातात
आणि मग जेव्हा केव्हा परत संधी मिळेल, जेव्हा केव्हा प्राइस तिथे परत येईल, त्यावेळी त्या बाय ऑर्डर्स ट्रिगर होतात. म्हणजे ती खरेदी ओके. होते. आता ती म्हणजे आता हा. ऑटोमेटेड खरेदी, ती ऑटोमेटेड खरेदी असल्यामुळे जेव्हा तिथे खरेदी येते, तिथे खरेदी हम्म. आल्याबरोबर प्राइस तिथून बाउन्स करणार. तेच आता होत आहे. ओ, हा. ओके, याला सपोर्ट, रेजिस्टन्स आणि रिटेस्टिंग या कन्सेप्ट म्हणतात. रिटेस्टिंग म्हणजे काय? रिटेस्टिंग. हे जेव्हा हा 3 दिवस वर गेलं ना, आता हा. परत डाव थिअरीची मी आठवण करून देतो. डाव थिअरी आपलं झालं डिस्कशन, बरोबर? हो 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 हो. तर डाव थिअरीमध्ये आपण काय म्हटलं, की ज्यावेळी रॅली येते त्याच्यानंतर ती गोष्ट न्यूजमध्ये येते आणि मग पब्लिक त्याच्यामध्ये जम्प करते, हम्म. बरोबर? तर ते ह्या 3 दिवसानंतर काय झालं असणार, इथे भरपूर रिटेलर्सने बाईंग केली असेल हम्म. आणि त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जवळपास 3 आठवडे प्राइस वरती तर गेलीच नाही, खालीच राहिली. हम्म. आणि त्या 3 आठवड्यामध्ये त्या सगळ्या लोकांचा पेशन्स संपून ते लोक विकून जातील, म्हणजे ते लोक लॉस घेतील आणि मग पुढची रॅली आली. हम्म. ओके, त्याच्यामुळे मी जे सांगितलं की मोठी रॅली आल्यावरती त्या स्टॉकला अवॉइड करायचं. स्टॉक असो किंवा फंड असो, काही असो, हम्म. हे अवॉइड करायचं. तर इथे मी तुम्हाला डाव थिअरीच्या कन्सेप्टप्रमाणे इथे मी तुम्हाला अवॉइड करायला सांगितलं असतं. हम्म. ओके, आणि आता ही प्राइस परत येणार आहे, मग कशाला घाई करायची? आता ती लगेच 15 दिवसात नाही आली, त्याला यायला 3 महिने लागले, विच इज ओके. हम्म. 3 महिने आली हो परत ती प्राइस, इथून जिथून ब्रेकआउट झालं होतं. आणि व्हॉट हम्म. इज दिस डेट? दिस इज 15 डिसेंबर. हम्म. 15 डिसेंबरला आपण बाय केलं असतं तर आज आपल्याला लॉस मध्ये थांबून लॉस. आपण इथे असलो असतो. ऑब्व्हियसली इथे प्रॉफिट बुक केला असता आपण, पण ही प्राइस परत आली आहे. दॅट इज द ऑपॉर्च्युनिटी. हम्म. ओके, आता ऑपॉर्च्युनिटी काय अशीच येत नाही. ऍक्च्युली सेपरेटली काय होतं हे पण सांगतो. ट्रेडिंग व्यू मध्ये जाऊन तुम्हाला नॅसडॅकचा चार्ट दाखवायला लागेल. पण Enter सर मध्ये. असे एक क्वेश्चन आहे, असं जेव्हा रिटेस्टला येतो स्टॉक तेव्हा नक्की हम्म. नेक्स्ट टाइम वरतीच जातो का? नक्की असं काहीच नसतं. हाय प्रोबॅबिलिटी असते. जास्त. हा, प्रोबॅबिलिटी असते. आपण कुठलाही ट्रेड गॅरंटीमुळे घेणार नाहीये. हे कन्सेप्ट आपण मागच्या रिस्कच्या सेशनमध्ये बोललोय की देर इज नो गॅरंटी. आता नॅसडॅकचा चार्ट बघा. हा नॅसडॅक म्हणजे US चे IT कंपन्यांचा इंडेक्स आहे. तो पडलाय आणि तो 2200 डे मुव्हिंग ॲव्हरेज पर्यंत आलाय त्याच्या. तो पण इथे आलाय या रिटेस्टिंगला, दिसतंय? सो म्हणजे इथून बाउन्स बॅक होण्याचे चान्सेस जास्त आहे. हा, आता नॅसडॅकने जर बाउन्स बॅक केला तर आपला पण बाउन्स बॅक करणार. आणि कारण आपलं IT अच्छा. क्षेत्र हे बऱ्याचसं US च्या नॅसडॅक वरती डिपेंडेंट आहे. हा हा. ठीक आहे, आणि हम्म. हे कधीतरी रिकव्हर होणारच आहे. कारण हा पण काय आहे, हा इंडेक्स आहे. ओके, अमेरिकेचं टेक्नॉलॉजी क्षेत्र हे कायम खाली खाली पडत राहील याचे चान्सेस खूप कमी आहेत. बिकॉज देर इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, देर इज सो मच हॅपनिंग. म्हणजे इतकं काही त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. बँकिंग क्षेत्र डिपेंडेंट आहे IT वरती. त्याच्यामुळे हा हे असा काही स्टॉक नाही आहे एखादा की सुझलॉन किंवा झोमॅटो आहे, पडला तर पडतच राहिला, सुझलॉन पडला तर पडतच राहिला, असं होणार नाही ना. दिस इज अन इंडेक्स. म्हणजे हे इंडस्ट्रीचं क्षेत्र आहे. हे तात्पुरतं खाली जाऊ शकतं, परंतु त्याला वर यावंच लागेल. ओके, म्हणून आपण एक ऑपॉर्च्युनिस्टिक ट्रेड म्हणून याच्याकडे बघतोय आणि याची हिंट, नॅसडॅकच्या रिकव्हरीची हिंट इंडियाच्या मार्केटमध्ये आपल्याला साधारण ह्या पॅटर्नमध्ये दिसतेय. म्हणून आपण याच्यामध्ये एक ट्रेड घेऊ शकतो. आणि जर खाली गेलाच तर आपल्याला होल्ड करता आलं पाहिजे. एवढ्याच क्वांटिटीचं घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला थांबावं लागलं तर चालेल. बिकॉज देर इज 15% ऑपॉर्च्युनिटी. 15%चा रिटर्न तुम्हाला अपेक्षित आहे. याला 1 महिन्याच्या ऐवजी समजा 6 महिने लागले तरी काही हरकत नाही. आणि सर या 200 DMA ला पण तो सपोर्ट घेते, हा पण प्लस पॉइंट आहे ना? करेक्ट, हा इथे प्लस पॉइंट आहे. नॅसडॅक मध्ये तो थोडासा आपल्याला वाट बघायला लागेल. समजा आता उद्या नॅसडॅक इथे येऊन हॅमर बनवणार असेल, उद्या म्हणजे आजच, आता नॅसडॅकचं मार्केट आज रात्री ओपन होईल ना संध्याकाळी, त्यावेळी नॅसडॅकचा चार्ट बघू शकतो आपण. नॅसडॅकचा चार्ट इथे समजा खाली ओपन होऊन वरती गेला किंवा हॅमर बनवली असं काही झालं तर मग आपण ह्याच्यामध्ये आणखी कॉन्फिडन्स आपल्या डेव्हलप होईल आपल्या ट्रेड. ओके, आपल्या इथलं IT क्षेत्र हे नॅसडॅकशी बऱ्यापैकी निगडित आहे. मग नॅसडॅक बघितल्यानंतरच आपण ट्रेड घ्यायचा का? घेऊ शकता तुम्ही, उद्या घेऊ शकता, काही प्रॉब्लेम अच्छा. नाही. नॅसडॅकचा चार्ट बघून उद्या घेऊ शकता. एवढी काही संधी वायाला जाणार नाही. हा काय 35चा एकदम, सॉरी, आपण आता 50 20 मध्ये परत जाऊ. आपल्याला ऍक्च्युली जे घ्यायचं आहे त्याच्याकडे जाऊ.
IT बेस. आता हा 35.5 ला मिळत आहे, हा उद्या फार फार तर तुम्हाला 36 ला मिळेल, 36.5 ला मिळेल, तरी पण ठीक आहे ना. 15%च्या ऐवजी तुम्हाला एक 13% प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी आहे, पण तुमचं कन्फर्मेशन जास्त चांगलं असेल असंही करू शकता, एक दिवस वाट बघू शकता, दॅट इज ऑल्सो ओके. ऍक्सेप्टेबल. ओके. पण हे डिस्कशन काय आहे मेन, की आपण ट्रेड प्लॅन करताना काय काय गोष्टींचा विचार करून आपली रिस्क कमी करायची आहे. आपल्याला ट्रेड ट्रेड घेताना काय पाहिजे, आपल्याला प्रोबॅबिलिटी आपण वाढवतो. ठीक आहे. मग आता जसं सगळ्या बँक बीजचं वगैरे ट्रेड घेतो तेव्हा मग कोणतं इंडिकेटर म्हणजे हे बघायचं निफ्टी बँक पण आता पुढचं डिस्कशन तेच होतं. निफ्टी बँकचा तुम्ही आता ऑल टाइम हाय बघितला, हा निफ्टी बँक इंडेक्स आहे. ओके, त्याचंही सेम झालंय. त्याचा तर 200 डेच्या वरतीच ट्रेड होतो. ओके. आता ह्याच्यात त्याच्यापेक्षा चांगलं काय आहे, की एनगल्फिंग ऑलरेडी झालेली आहे, ऑल टाइम हम्म. हायच्या जवळ आहे. ओके, ऑल टाइम हाय एनगल्फिंगच्या नंतर तो खाली वरतीच ओपन झालाय, आता थोडा खाली आहे इंट्राडे मध्ये. पण तो हे बघा खाली आलेला आहे आणि वरती जायची तयारी करतो आहे. त्या तुमच्या 15 मिनिटाच्या किंवा 30 मिनिटच्या कॅन्डलवरनं दिसतंय की हा इथे ओपन झाला, त्याने गॅप भरला कालपासूनचा. गॅप भरल्यानंतर त्याने ही कॅन्डलस्टिक पॅटर्न कुठली दिली आहे, ड्रॅगन फ्लाय डोजी, आणि पुढची कॅन्डल दिली नाही. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये पण सिमिलर ऑपॉर्च्युनिटी आहे, पण तुम्हाला एवढा त्याच्यामध्ये टार्गेट मार्जिन मोठं नाही. नाहीये. मोठं टार्गेट नाहीये, 5-6% आहे, विच इज ऑल्सो गुड, कारण हे 5-6% मोस्टली 2 दिवसातच येण्याचे चान्सेस किंवा एका आठवड्यात येण्याचे चान्सेस. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मग तुम्ही डिसाईड करू शकता की याच्यामध्ये थोडं व्हॉल्यूम जास्त करू शकतो, समजा प्रॉफिटेबिलिटी कमी आहे, मग याच्यामध्ये आपण, आणि बँक्स खाली जाणार नाही. जसं आयटी निदान आपण म्हणू शकतो की आयटीला वाईट दिवस आहेत, बँक्स कुठल्याही बिझनेस बरोबर वर जाणार, कारण फार्मा सेक्टर बँक्सवर डिपेंडेंट आहे. सगळ्यांना फंडिंग कोण, बँकिंगच देतात ना. बरोबर. सर कुठलीही याच्यात इंडस्ट्री वर. सर याची ट्रेंड लाईन केली तरी हा अप पॅटर्नच दाखवतोय ना. आपच आपच दाखवणार आहे हा. आणि तुम्हाला टार्गेट जर काढायचं असेल तर ही ट्रेंड लाईन बघा, अशी एखादी ट्रेंड लाईन काढू शकता किंवा ही काढू शकता. खाली खाली पण हा क्लिअर चॅनल आहे ना, याच्या चॅनल मध्ये तो फिरतोय ना. हम्म. एकदम परफेक्ट चॅनल नाहीये, परंतु साधारण अप ट्रेंड हा आहे. आता ह्याच्यामध्ये तो जोपर्यंत ह्या चॅनल मध्ये आहे तोपर्यंत आपल्याला काही फारसं चिंता करायचं कारण नाही. आपण इथे घेतोय, इथे वरती टच केलं तर तुम्ही एवढा प्रॉफिट किती आहे, 5-6% प्रॉफिट आहे. तो समजा तुम्हाला 1 आठवड्यात 2 आठवड्यात मिळाला, खूप झालं. 1 आठवड्यात किंवा 2 आठवड्यात 5% म्हणजे किती झालं रिटर्न, CAGR सांगू शकतो कोणी मला? CAGR आपलं सेशन झालेलं आहे 2%, 2 वीक्स 5-6%. CAGR किती होतं? 156 ना. 150%. बरोबर. 1 आठवड्यात 3%, 50 आठवड्यात 150, 160 वगैरे. चालेल ना. एखादा ट्रेड 6% 2 आठवड्याचा सापडला तरी आपल्याला तो ट्रेड आहे, स्विंग ट्रेड आहे, त्याच्यात काय. आणि याच्यात दुसरी चांगली गोष्ट अशी आहे, बँक बीज मध्ये समजा त्याचा टार्गेट आला आणि तुम्ही एक्झिट करायला विसरला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण हे क्षेत्र वरती वरती जाणारच आहे, तात्पुरतं खाली येईल. सेम वेळेस स्टॉप लॉस सारखं खाली तो गेला आणि स्टॉप लॉस आपण घेतला नाही तरी पण चिंता नाहीये. स्टॉकच्या ट्रेडमध्ये आणि फंडच्या ट्रेडमध्ये हा फरक आहे, की त्याच्यात तुम्ही स्टॉप लॉस टार्गेट आले आणि तुम्ही विसरून गेला तरी काही प्रॉब्लेम नाहीये, लॉंग टर्म मध्ये तो वरती जाणार आहे, तर तुमची पोर्टफोलिओ होऊ शकते. मग याच्यात ट्रेड घेताना बँक निफ्टी मध्ये घ्यायचंय की बँक बीज मध्ये घ्यायचंय? बँक बीज मध्ये घ्यायचं, बँक निफ्टी मध्ये नाही घेता येणार तुम्हाला, कारण तो इंडेक्स आहे. बघ इथे हा, बिड इंडेक्स. आस्क काहीच नाहीये. ओके. हे सगळे इंडायसेस आहेत, हे तुमचे इंडिकेटर आहेत. याच्यावरती आधारित जे फंड बनवलेले आहेत ते तुम्हाला घ्यायला लागतील. तर त्याला तुम्ही बँक बीज. ओके, बँक बीजच्या डिटेल अनालिसिस मध्ये अजून गेलात तर बँकमध्ये 2 पार्ट येतात, एक प्रायव्हेट बँक्स आणि एक पब्लिक सेक्टर बँक्स. ओके,
तर तुम्हाला ते जर बघायचं असेल तर त्याचे पण वेगवेगळे इंडिकेटर. तुम्हाला असं वाटत असेल की नाही बँक वर जाणार आहे, पण कुठल्या जास्त वरती जाणार आहेत, कुठल्या जास्त संधी देणार आहेत, तर इथे तुम्ही निफ्टी बँक, हे बघा निफ्टी PSU बँक दिसते, आणि निफ्टी प्रायव्हेट बँक, दोन्हीचे चार्ट बघा. तुम्हाला वाटतं की नाही मला PSU बँक मध्ये जास्त संधी दिसते, मला प्रायव्हेट बँक मध्ये जास्त संधी दिसते, तुम्ही तसंही प्लॅन करू शकता. कारण PSU बँक मध्ये पण 10-12 स्टॉक्स आहेत बघा. ह्याच्यात कसं अनालिसिस तुम्ही कराल तेवढं थोडंच आहे. PSU बँक ET निफ्टी PSU बँक, ह्याच्यात किती ऑपॉर्च्युनिटी आहे बघा. इथे पण हा सेम पॅटर्न तयार झालाय. मॉर्निंग स्टार, मॉर्निंग स्टार. याचा याचा हाय आहे 7380, आता चाललाय 7050. 7380, 7050, 5% आहे इथे. बँक बीज मध्ये पण 5%च आहे. 5% प्रॉफिटची ऑपॉर्च्युनिटी आहे PSU मध्ये. आता हे आपण प्रायव्हेट मध्ये जाऊ, निफ्टी प्रायव्हेट बँक, याचा हाय आहे 24550, आता चाललाय 23960. ओके, म्हणजे कुठे जास्त ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला? PSU बँक. पब्लिक पब्लिक बँक्स मध्ये. ओके, आता इथून तुम्ही ट्रेड जनरेट करू शकता. PSU बँक्स मध्ये कोण कोण आहेत कंपोनेंट्स? सगळ्यात जास्त व्हॉल्यूम असलेला कोण आहे ते बघा. SBI असणार आहे, किंवा PNB युनियन बँक, PNB, कॅन बँक आहे, SBI आहे. आज सगळ्यात जास्त वर कोण आहे? युनियन बँक आहे. ओके, आणि SBI काही जास्त वर नाहीये. SBI मध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे का आपण बघू शकतो. म्हणजे बँकिंगचा ट्रेड तुम्हाला डिझाईन करायचा असेल तर मग तुम्ही असं इंडेक्स वरून जाऊ शकता. SBI मध्ये पण मॉर्निंग स्टार पॅटर्न आहे, ट्रेंड ब्रेक आहे. ओके, SBI चा स्विंग ट्रेड करायचा असेल तर काही दोन ऍव्हरेज जवळ येतात आणि परत लांब जायचा प्लॅन करतात. दिस कॅन बी एन ऑपॉर्च्युनिटी. पण SBI ऑलरेडी खूप इथून जम्प केलेला आहे, त्यामुळे हा परत इकडे रिटेस्टला खाली आला तर सांगता येते. ओके, स्टॉकला गेलात की असे काही ना काही प्रश्न येत राहणार, त्याच्यामुळे फंड घेऊन तुम्ही सेफ ट्रेड्स करू शकता, त्याच्यात थांबूही शकता. तर आता मी आज ऍक्च्युली ITBs घेतलेत ऑलरेडी. आ- आणि सर फंड मध्ये समजा चुकून अजून स्टॉप लॉस हिट झाला तर स्टॉप लॉस न लावता ऍव्हरेजिंग पण करू शकतो. फंड मध्ये ऍव्हरेजिंग करू शकता, पण फक्त ऍव्हरेजिंग अशा अमाऊंटची करा की जे तुम्ही स्विंग ट्रेडिंग साठी जनरली वापरायला लागणार नाहीये, जे तुम्ही होल्ड करून ठेवू शकता पोर्टफोलिओ. ओके. फंड मध्ये ऍव्हरेजिंग करू शकता, फक्त अमाऊंट व्यवस्थित ठरवा. नाही तर तुम्हाला लागणार असतील पैसे आणि तेव्हा काढावं लागलं, तेव्हा डाऊन असेल तर प्रॉब्लेम होतो. ओके. ओके, तर आता मी ITBs ऑलरेडी घेतले आहेत 50,000चे. उद्या मी आणखीन घेणार, तुम्ही जसं म्हणताय तसं नॅसडॅकचा जरा हे बघून, डायरेक्शन बघून उद्या आणखीन 50,000चे मी ऍड करेल याच्यामध्ये. ठीक आहे, बाकी काही स्विंग ट्रेड्सचं पण मला डिस्कशन करायचं होतं आज. बऱ्यापैकी बरेचसे ट्रेड्स वरती आहेत आपले. आपण प्रॉफिट मला वाटतं याच्यात घेतलं होतं. धनुकाच आपला ट्रेड संपला होता त्या दिवशी 15 क्वांटिटीचा, पण मी ऍक्च्युली 20 क्वांटिटी घेतली होती, 5 होल्ड केली आहे. ओके, धनुकाचे मी 20 क्वांटिटी घेतली होती, 15 एक्झिट केली होती, 5 ठेवलेली आहे. आणि त्याचा टार्गेटचा चार्ट दाखवतो. ओके, कितीला घेतला होता धनुका?
1168, 8% प्रॉफिट. आणि सपोर्ट रेजिस्टन्सचं एक्झाम्पल बघा आता आहे. इथे ऑल टाइम हाय आहे, बरोबर इथे रेजिस्टन्स आलाय आज. इथे ग्रीन रेड कॅन्डल तयार होते. खूप मोठा फॉल येईल असं काही नाही, पण रेजिस्टन्स येणार, कारण इथे एकदा सेलिंग आली होती, इथे परत एकदा सेलिंग येते. सपोर्ट रेजिस्टन्सची कन्सेप्ट. ओके, इथे एक्झिट करणं का महत्वाचं आहे हे सांगतो. गॉट इट. 1168 ला बाईंग झाली आहे. इथे या हॅमरवरती बाईंग झाली होती आणि हे टार्गेट आलंय आपला हार्डली 1 वीक मध्ये. ओके, आता सेम आणखीन एक टार्गेट आलंय कुठलं तरी, मला वाटतं ABSLचा टार्गेट नाही आलाय. ABSL, ABSL is 1.5% up today. तर ABSLच्या याच्यात मी GTT ऑर्डर लावतोय, त्याचा एक डेमो होऊन जाईल. GTT ऑर्डर माहिती आहे सगळ्यांना? नाही. आता GTT ऑर्डर म्हणजे हा ट्रेड जो आहे तो मी पहिला एक्सप्लेन करतो. ट्रेड लॉक बद्दल 14 फेब्रुवारीला 45 क्वांटिटी 488 प्राइसला घेतलेली. ओके, 14 फेब्रुवारी. इथे घेतले साधारणतः. So they're here. Okay. टार्गेट आहे 560. हे टार्गेट का 560 आहे हे बघा, इकडे हा रेजिस्टन्स आहे, दिसतोय? हो. तर हे टार्गेट अजून आलेलं नाहीये, पण आता हा खाली जाऊन करेक्शन जेव्हा होत होतं तेव्हा निफ्टी पण डाऊन होता, म्हणून मी एक्झिट केली नाही याची. आता हा ट्रेड पॉझिटिव्ह कडे निघाला आहे, पण मला स्टॉप लॉस याचा लावायचा आहे. ओके, ऑलरेडी किती प्रॉफिट मध्ये आहे हा? 4% प्रॉफिट. ओके, दिस इज इन 4% प्रॉफिट. सो मी आता इथे ट्रेडिंग घेतो. ट्रेड तुमचा ज्यावेळी प्रॉफिट मध्ये जातो आणि तो टार्गेटच्या आणि एंट्रीच्या थोडासा मध्यवर्ती आलेला असतो, तेव्हा मी सजेस्ट करतो की GTT ऑर्डर लावावी. ओके, दिस इज एंट्री, दिस इज टार्गेट. ओके, आणि आत्ता तो आलेला आहे इथे. गॉट इट. तर GTT ऑर्डर म्हणजे आता आपण 2 ऑर्डर लावू शकतो, एक खालच्या बाजूला स्टॉप लॉसची ऑर्डर आणि एक वरच्या बाजूला टार्गेटची ऑर्डर. दोन्हीपैकी कोणतीही प्राइस आधी आली तर माझा ट्रेड एक्झिट होईल. खाली जरी आली
तरी पण एक्झिट होईल, पण तरी सुद्धा प्रॉफिटच होईल, कारण ऑलरेडी मी प्रॉफिटमध्ये आहे. म्हणजे मी काय करतोय, रिस्क कमी करतोय ट्रेडिंगमध्ये. ओके, इट इज ऑलरेडी 4.8% अप. तर मग 1% अप मी याचं टार्गेट लावू शकतो. 1% म्हणजे किती होतं? घेतला आहे 488 ला, त्याचं 1% होतं 5 रुपये, तर 495 वगैरे. ठीक आहे, 495 ला वर खाली, आणि वरचं टार्गेट किती आहे? 560. ओके, आता मी या 2 ऑर्डर लावणार आहे एकत्रितपणे. खाली जर आला जर हा स्टॉक, तर 495 ला एक्झिट होईल, मला फक्त 1% प्रॉफिट होईल आणि ट्रेड माझा बंद होईल. आणि 560 ला जर गेला तर मला 14% प्रॉफिट होईल आणि ट्रेड माझा बंद होईल, आपोआप बंद होईल. दिस विल बी गिविंग मी 1% प्रॉफिट, दिस विल गिव्ह मी 15% प्रॉफिट. दोन्ही केसेसमध्ये माझा लॉस नाही होईल. हे लक्षात आलं कन्सेप्ट काय जीटीटीची. पण हे जीटीटी पहिल्या दिवशी लावायची नाही ऑर्डर, कारण पहिल्या दिवशी लावलं तर आपला ट्रेड पटकन एक्झिट झाला तर आपला लॉस झाल्यावरती परत स्टॉक वरती जातो कधी कधी. जीटीटी ऑर्डर लावायची तेव्हा जेव्हा ट्रेड ऑलरेडी तुमचा टार्गेटच्या जवळ जायला सुरुवात केलेली आहे त्याने. ओके, तर मी याची एक जीटीटी ऑर्डर लावतो आता, तुम्हाला कळेल काय आहे ते. प्रत्येक ट्रेडिंग टर्मिनल जीटीटीची फॅसिलिटी शक्यतो आहे, मध्ये पण आहे, एम स्टॉक मध्ये पण आहे. हे बघा, हे होल्डिंग आहे, करंट व्हॅल्यू 22,995, ओव्हरऑल प्रॉफिट 1000, आजचा प्रॉफिट 300, डेज पीएल. क्रिएट जीटीटी ऑर्डर, टू हिअर, सिंगल आणि ओसीओ, याच्यामध्ये ओसीओ सिलेक्ट करायचं आहे. ओसीओचा अर्थ वन कॅन्सल्स अदर, म्हणजे खाली आली आणि एक्झिट झाली तर वरची ऑर्डर कॅन्सल होईल, वरती गेला आणि एक्झिट झाली तर खालची ऑर्डर कॅन्सल होईल. दोन्हीही ऑर्डर एका वेळी चालू राहणार नाही, एका वेळी एकच ऑर्डर चालू राहील. स्टॉप लॉस म्हणजे खालची ऑर्डर, टार्गेट म्हणजे वरची ऑर्डर. ओके, चार्टमध्ये दाखवायचं झालं तर this will be my stop loss somewhere here 495, and this will be my target 560. Okay, so stop loss quantity 45 आहे, मी 40 देतो, म्हणजे 5 राहतील माझ्याकडे ट्रॅकिंग करण्यासाठी म्हणून. ट्रिगर प्राइस आहे 495, आणि प्राइस आपल्याला त्याच्यात थोडीशी खाली द्यायला लागते, म्हणजे 495 to 490 या रेंज मध्ये एक्झिट होईल जर खाली पडला तर, आणि वरती गेला तर 5, ट्रिगर प्राइस विल बी 560 आणि प्राइस विल बी 565. ओके, हे ट्रिगर कसे टाकायचे लक्षात आले? खालच्या आणि वरच्या दिशेला. किंवा काही डाऊट असेल तर विचारा प्लीज. ट्रिगर लक्षात आले? ट्रिगर कुठे, ट्रिगर आणि प्राइस वेगळे वेगळे काय आहे ते का पुन्हा एकदा सांगू? लक्षात आलं असं मी गृहीत धरतो. आणि सेल, ही ऑर्डर इथे प्लेस झालेली आहे ABSL ची 40 क्वांटिटीची ऑर्डर. 495 किंवा 560 दोन्हीपैकी एक प्राइस आली तर माझी ही ऑलरेडी आपोआप एक्झिट होईल, मी मार्केटकडे बघत राहण्याची आवश्यकता नाहीये. एकदा पुन्हा सांगा असं लिहिता म्हणत मिनिटं. हे बघा, जीटीटीचे जे ट्रिगर आहे त्याचे मी कन्सेप्ट परत सांगतो एकदा.
ओके, प्राइस आता इथे आहे. प्राइस वरती गेली तर मला एक्झिट करायचं आहे. ठीक आहे, प्राइस खाली आली तरी मला एक्झिट करायचं आहे. ओके, तर खाली आली तर हा माझा ट्रिगर असेल आणि ट्रिगरच्या थोडा खाली मला प्राइस द्यावी लागेल, म्हणजे या झोन मध्ये माझी एक्झिट होईल. इकडे मात्र काय होणार आहे, ट्रिगर इथं असेल आणि प्राइस थोडीशी वरती असेल, म्हणजे या झोन मध्ये माझी एक्झिट होईल. ओके, म्हणून इथे मी ट्रिगर दिला 560 आणि प्राइस दिली 565. इथे मी ट्रिगर दिला 495, प्राइस दिली 490. ओके, आणि हे ओसीओ आहे. ओसीओ म्हणजे वन कॅन्सल्स अदर. जीटीटी ओसीओ. जीटीटी म्हणजे गुड टिल ट्रेड. जोपर्यंत ही प्राइस येत नाही तोपर्यंत ही ऑर्डर इथे पडून राहील. गुड टिल ट्रेड. ही जर एक्झिक्यूट झाली तर ही कॅन्सल होऊन जाईल आणि ही जर एक्झिक्यूट झाली तर ही कॅन्सल होऊन जाईल. लक्षात आलं? हो. ओके, तर चलो, दिस वॉज फॉर टुडे. आयटीबीज आपण घेतलेला आहे. बँक बीज मी थोडस बाय करतो. लेट अस बाय बँक बीज ऑल्सो सिन्स वी आर टुगेदर. कुणाला आणखी करायचं आहे का लाईव्ह मध्ये बँक बीज बाय करायचं असेल तर? कसं करायचं माहित नसेल तर विचारा. एनिबडी? हा, त्याच्यासाठी आपला बॅलन्स आपल्या कुठल्या अकाउंटला पाहिजे? इथे काइट मध्ये पाहिजे, फंड्स मध्ये जायचं आहे. इथे 0 असेल तर तुम्हाला इथे ऍड फंड्स करायचे आहे आणि ऍड फंड मध्ये तुम्ही युपीआय वापरू शकता. लेस दॅन 1 लाख अमाऊंट असेल तर युपीआय ला काही प्रॉब्लेम नाहीये. 1 लाखापेक्षा अधिक असेल तर शक्यतो नेट बँकिंग मध्ये एनईएफटी वगैरे वापरा. पण तुमची अगदी 50,000, 90,000, 95,000 पर्यंत असेल तर हम्म. युपीआयचा काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही अमाऊंट टाकू शकता. इफ यू वॉन्ट टू डू दॅट, लेट अस फोन ओटीपी साठी नाही आहे. हे झिरोदाच्या साईडला वरतीच असतं का ऍड फंड? हा, हे बघा, फंड्स मध्ये ऍड फंड्स. अच्छा. झिरोदा मध्ये जायचंय, kite.ziroda मध्ये. ऍप मध्ये पण आहे, हे वेबसाईट वर आहे. फंड्स, हम्म. ऍड फंड्स. हे दुसऱ्या मध्ये माझ्याकडे जो फोन आहे तो तुम्हाला दाखवायला लागेल मला. ह्या अकाउंटला मी ऍड करून दाखवतो तुम्हाला. कोणाला आहे का प्रॉब्लेम ऍडिंग फंड्स मध्ये? जरा फोन ओपन करतो. सर, ट्रिगर प्राइस येणार तेव्हाच आपली जीटीटी ऑर्डर आहे ती प्लेस व्हायला सुरुवात होणार का? हो, तेव्हा प्लेस होणार आणि हम्म. त्याच्यामध्ये प्राइस असेल रेंज मध्ये तर लगेच एक्झिक्यूट पण होईल. ओके. इथे ऍड फंड्स करतो आणि स्क्रीन कशी दाखवता येईल फोनची. ऍड फंड्स आपण ऍड करू इकडे 30,000. युपीआय, तर तुमचं जे कनेक्टेड अकाउंट असेल त्याचा युपीआय ऍड्रेस इथे ऑलरेडी दिसतो, पण ते झिरोदा मध्ये दिसतो, बाकी काही नाही चेंज. सर, कनेक्टेड अकाउंट मध्येच मग पैसे पाहिजेत का, किंवा कनेक्टेड आपला? कनेक्टेड अकाउंट मध्येच पाहिजे. अच्छा. कनेक्टेड जे अकाउंट आहे त्यातच पाहिजे, त्यातूनच येणार. ओके. सिक्युरिटीच्या दृष्टीने ते खूप आता टाईट आहे. तुम्हाला 2 बँक अकाउंट पण कनेक्ट करता येतात. इथे मग हा. ड्रॉपडाऊन दिसतील हे बघा. ओके. ठीक आहे, तर कनेक्ट करून ठेवा तुम्ही दुसरं पाहिजे तर.
पण मोस्टली जे प्रायमरी आहे तेच कायम वापरलं तर बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये मी 30,000 हे दिलेलं आहे. आता UPI टाकल्यावरती माझी स्क्रीन मला कॅमेरावर दाखवता येईल का, मी प्रयत्न करतो. हे कंटिन्यू. आता असं केलं इथं 5 मिनिटाचा टाइम मिळतो तुम्हाला UPI ला. ओके. UPI मध्ये लेट मी ट्राय टू शो यू द स्क्रीन. ICICI अकाउंट आहे. दिसते का क्लिअरली? हो हो, नाही दिसणार. दिसतंय दिसतंय दिसतंय. UPI मध्ये गेलात तुम्ही, इकडे पेमेंट रिक्वेस्ट आहे. पेमेंट रिक्वेस्ट बघा दिसते का? ओके. इथे ऍक्सेप्ट आहे. हा, हे 5 मिनिटाचा टायमर तो संपेपर्यंत तुम्हाला इथं ऍक्सेप्ट ऍक्सेप्ट करायचंय करायचं. आणि सबमिट पण येतं परत. सबमिट करायचं. ओके. हे सबमिट झालं, हम्म. हे सक्सेस आलं. मग मला आता माझं युपीआय अकाउंट ऍड करायचं झालं तर आता चेक, त्या बँकेचं चेक वगैरे लागणार नाही ना, कॅन्सल चेक वगैरे? तुमचं ऑलरेडी ते कनेक्ट केलं असणार ना. नाही नाही, माझं दुसरं कनेक्ट आहे, पण माझं युपीआय गुगल पेचं अकाउंट वेगळ्या बँकचं आहे, SBI. तुम्ही कुठलं कनेक्ट केलं मग आता? माझं युनियन बँकचं कनेक्ट केलंय मी. त्याच्यात नाही का कॅश? त्याच्यात कॅश आहे पण त्याचं युपीआय नाही आहे, गुगल पे नाहीये. मग ते नाही NEFT करायला किंवा ते नाही, गुगल ऑनलाईन पे पण नाहीये. नाही, गुगल पेची आवश्यकता नाहीये. प्रत्येक बँक अकाउंटला UPI ID ऑलरेडी असतो, तो तुम्हाला माहित नसेल फक्त. अच्छा. हा. तुम्ही जर बँकेत जाऊन चेक केलं ना किंवा क्रिएट हा केलं, तुमचं हा, ऍप आहे का युनियन बँकेचं? नाही, ऑनलाईन नाहीये. नाहीये का? आणि दुसरी बँक नाही, कोणती आहे तुमची? SBI. SBI. मग शक्यतो SBI वापरा, कनेक्ट करून घ्या. मग आणि त्याला पण मग चेक, कॅन्सल चेक लागणार का हो हे हो, तुम्हाला करायला? एकदा अपलोड करावं लागेल कॅन्सल चेक आणि ते सगळं, जे तुम्ही युनियन बँकेचं केलं ना प्रोसेस, तीच प्रोसेस तुम्हाला लागेल. ओके ओके ठीक आहे. ओके. ओके. तर फंड ट्रान्सफरचा आपण डेमो बघितला. आता मी बँक बेस इथे बाय करायचं तुम्हाला दाखवतो. कुणाला आहे का बाईंग केलेलं नाहीये, करायचं आहे? एनीबडी? ऑर्डर कशी टाकतात वगैरे माहित नाहीये? ओके, ठीक आहे. आपण बँक बेस बाय करू. कुठलाही स्टॉक बाय करायचा असेल तुम्हाला ह्या मार्केट वॉच लिस्ट मध्ये इथं बी बायचं ऑप्शन असेल. झिरोदा मध्ये हे असं दिसतंय. तुम्हाला वेगळ्या स्टॉक वेगळ्या अकाउंट मध्ये थोडंसं वेगळं असू शकेल. ऑर्डर मध्ये इंट्राडे आणि CNC असे दोन ऑप्शन असतात. इंट्राडे नाही करायचंय, लॉंग टर्म CNC करायचं आपल्याला. इंट्राडे जर चुकून केलं तुम्ही तर 2:15 वाजता हे परत सेल होऊन जाईल, तुम्ही जे काय बाय केले ते. ओके. त्यामुळे इंट्राडे करायचं नाही. आणि इंट्राडेला इथं मार्जिन पण कमी लागतंय बघा, 97 रुपये लागतात एक बाय करायला. ऍक्च्युली त्याची कॉस्ट किती चालली आहे? 487 चालली आहे. ठीक आहे. त्याच्यावरनं पण लक्षात येईल आपल्याला. पूर्ण 487 एका क्वांटिटीला. ओके. आपण 10 क्वांटिटी केली, रिफ्रेश केलं तर इथं होईल 4800. 100 क्वांटिटी केली, रिफ्रेश केलं तर इथं होतं 48,795, साधारण 50,000. ठीक आहे. आता इथे मार्केट करायचं की लिमिट करायचं, कोण सांगू शकेल? मार्केट ऑर्डर, लिमिट ऑर्डर? सर मार्केट पाहिजे ना. मार्केट इथे करू शकतो या केसमध्ये, पण लिमिट करणं सेफ आहे. मार्केट का करू शकतोय बघा, याच्यामध्ये गॅप किती बघा, 487.90 आणि 487.95. एक मिनिट होल्ड करा, फोन येतोय.
ओके. इथे आपण मार्केट ऑर्डर टाकू शकतो, कारण हा जो स्प्रेड आहे तो खूप छोटा आहे. 487.80, 487.95, म्हणजे 500 रुपये मागे 15 पैशाचा फक्त स्प्रेड आहे. ओके, पर्सेंटेज काढायचं असेल परत एकदा तर 15 पैसे, 487 प्राइस चालू आहे. पर्सेंटेज मध्ये किती होतं? 0.03% होत आहे. ओके, म्हणजे अर्धा टक्का पण नाही, अर्धा टक्क्याचे पण 1/100 शतांश, इतका छोटा फरक आहे. त्यामुळे आपण इथे मार्केट ऑर्डर टाकू शकतो. पण लिमिट ऑर्डर टाकायची असेल तर तुम्हाला ती प्राइस आली तरच ते मिळणार आहे. ओके, तर आता इथे लिमिट ऑर्डर मला करंट प्राइसच्या वरती टाकायची आहे की खाली टाकायची आहे हे लक्षात घ्या. 488.2 प्राइस चाललेली आहे. मी आता जर 487 टाकली तर एक्झिक्यूट ऑर्डर होणार नाही, कारण मार्केट प्राइस 488 चालली, मी 487 दिली आहे. 487 ला जर हे गेलं 1 रुपये खाली पुढच्या 2 मिनिटात 5 मिनिटात, तर तेव्हा ही ऑर्डर एक्झिक्यूट होईल. आणि मी जर 489 टाकलं तर आता लगेच एक्झिक्यूट होईल. लक्षात आलं? तर शंका आहे याच्यामध्ये? 488 प्राइस चालू आहे, मी 489 लिमिट प्राइस दिली तर लगेच एक्झिक्यूट होईल, कारण मी खरेदी करायला जे देऊ इच्छित होते याच्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे हे लगेच खरेदी होऊन जाईल. पण मी 487 टाकलं तर ते लगेच होणार नाही, आणि 488च्या खाली प्राइस आलीच नाही तर हे आज होणारच नाही. ही ऑर्डर मग कॅन्सल होऊन जाईल दिवसाच्या शेवटी. ओके, त्यामुळे मी काय देतोय, मी 488 हे जी हाय प्राइस आहे यातली त्याच्या थोडंसं वरती देतो. 488.1 ऑफर आहे, मी 488.2 देतो आणि हे लगेच एक्झिक्यूट होऊन जाईल. कम्प्लिटेड ऑर्डर्स मध्ये जाऊन तुम्ही इथे बघू शकता. कम्प्लीट पोझिशन मध्ये तुम्हाला हे दिसेल, बँक बीज 100 बाय झाले आहे. ओके, तर हे ज्यांच्याकडे प्लॅनिंग आहे थोडीफार कॅपिटलची, त्यांनी बँक बीज आणि आयटी बीज थोडे थोडे आज खरेदी केले की उद्या खरेदी. बँक बीज आजच शक्यतो करा, कारण बँक बीजला फार वरती गॅप नाही आहे अवेलेबल. आयटी बीज साठी तुम्ही थोडं थांबलात तरी चालेल उद्यापर्यंत. सर निफ्टी बीज मध्ये रिस्क आहे का? निफ्टी बीज मध्ये सगळ्यात निफ्टी बीज मध्ये निफ्टी बीज मध्ये उलट सगळ्यात कमी रिस्क आहे, कारण निफ्टी तर सगळ्या कारण क्षेत्रात. मी परवा पाहिलेला एक निफ्टी बीजचा. हा, निफ्टी बीज तुम्ही तो केव्हा पण घेऊ. पाहिला, आता पण पाहिला बघा, तो 246 बरोबर, कारण हा निफ्टी दोनशे पडलेला आहे ना सेहेचाळीस सध्या. प्राइस चालू आहे त्याची आता. बरोबर, निफ्टी पण तुम्ही घेऊ शकता, पण निफ्टीला हा तुम्हाला हा टार्गेट लावण्यापेक्षा निफ्टी लॉंग टर्म म्हणून तुमचा पोर्टफोलिओ मध्ये ठेवण्यासाठी म्हणून घेऊ शकता निफ्टी. कारण आता हा 250. हा सर, लॉंग टर्म साठी मी म्हणजे विचार करते. हा, लॉंग टर्म साठी निफ्टी बीज घेऊ शकता. त्याच्यात आता अमाऊंट 246 चालू आहे प्राइस. हो हो, 247 झालाय, आणि तुमचा परवा हॅमर केला होता तेव्हा बघा 242 हा वगैरे. हा निफ्टी बीज पण घेऊ शकतो, 241 42 हा ला हा हा फ्रायडेला तुम्हाला मिळालंच. आता ऑलरेडी 4 रुपये वरती आहे त्याच्या, आणि हा लॉंग टर्म मध्ये हा हा वरती जाणार आहे. मार्केट जसं वर जाईल तसं हा वरती जाईल, आणि समजा गेलाच खाली, मार्केट पडलं, इलेक्शन मध्ये काय गडबड झाली तरी सुद्धा याला तुम्ही होल्ड करू शकता, याच्यात क्वांटिटी वाढवू शकता, कारण हे हा सगळ्या क्षेत्रांचं एकत्रित आहे ना निफ्टी बीज. म्हणजे याच्यामध्ये आयटी आलं, याच्यामध्ये ऑटो इंडस्ट्री आलं, हा याच्यामध्ये हा इंडस्ट्री आलं, सगळे आले. 50 स्टॉक्स आहेत याच्यामध्ये, मग अशी आपण बघितलं सुरुवातीला बघा. निफ्टी बीच ओरल येतं ना? काय ते काय येतं? निफ्टी बीच ओरली मार्केट येतं ना? ओव्हरली मार्केट म्हणजे? निफ्टी बीच आहे ना, ते ओरली मार्केट चालतं का? ओव्हरली म्हणजे काय? म्हणजे पूर्ण हो निफ्टी हो, वरती. ओव्हरऑल निफ्टीवरती, बरोबर. पूर्ण हा निफ्टीवरती आहे हे बघा. निफ्टीचा चार्ट आहे ना तो, आणि निफ्टी बीजचा चार्ट सेम दिसेल तुम्हाला हे बघा. तसं सर सेन्सेक्स वर पण असतो का कोणता बीज? हो, सेन्सेक्स वरती बीज नाहीये, तर सेन्सेक्स ईटीएफ असेल एखादा. एक मिनिट, ईटीएफ हे बघा, सेन्सेक्स ईटीएफ व्हॉल्यूम वगैरे आहे की नाही ते बघायला लागेल.
थोडं कमी आहे व्हॉल्यूम आहे बघा. बीड आस्क बघा याच्यात 73-36 आणि 73-84 आहे. ओके. म्हणजे किती झाला? 50 पैसे झाला ना. हो, जास्त आहे ना. 73 रुपयामागे 50 पैसे म्हणजे मोठा फरक आहे. हो. 0.6% आहे. पण दुसरा एखादा असू शकेल. एक मिनिट बघा. सेन्सेक्स ETF दुसरा कुठला आहे का? रिस्क मध्ये डिफरन्स जास्त म्हणजे व्हॅल्यूम कमी. व्हॉल्यूम कमी. हो. ओके. हा हे बघा, हा आहे सेन्सेक्स बीज आहे बघा. 819.5 आणि 822 याच्यात ते बऱ्यापैकी फरक आहे. 3 रुपये त्याच्यात 800 पण रुपये मागे. खूप आहे. हो. 3 रुपये भागिले 822. हा आहे 0.3% का होईना आहेच आहे. म्हणजे कमी आहे, म्हणजे आहे फरक. कारण याच्यामध्ये ना ऍक्च्युली सेन्सेक्स मध्ये जास्त लोक NSE मध्ये जास्त ट्रेडिंग चालतं BSE पेक्षा. इव्हन स्टॉकचे चार्ट पण बघा, तुम्ही जर ट्रेडिंग व्ह्यूला गेलात, आता कुठल्याही स्टॉकचा चार्ट बघितला आपण, इन्फीचा चार्ट बघू उदाहरणार्थ. ठीक आहे. इन्फोसिस मध्ये इन्फीचे खूप आहेत. विप्रो बघूयात. विप्रो BSE नाही इकडे. शो केलेले. हे बघा, आता अशोक लेलँडचा NSE आहे आणि BSE आहे. ओके. अशोक लेलँडचा NSE चा चार्ट आपण ओपन करू आधी. आणि इकडे शेजारी मी अशोक लेलँडचा BSE चा चार्ट ओपन करतो. हे सेम दिसतंय. पण बऱ्याच स्टॉक्स मध्ये मी पाहिलं की BSE मध्ये व्हॉल्यूम नसतं ट्रेडिंगचा, त्याच्यामुळे चार्ट पण खूप असा तुटक तुटक तयार होतो. Okay, त्याच्यामुळे जास्त करून ट्रेडिंग NSE मध्ये होतं. मग हे त्याच्यामुळे स्प्रेड जास्त चांगला नाहीये सेन्सेक्स मध्ये. जेव्हा जेव्हा आवश्यकता नसेल तेव्हा तेव्हा BSE ची शक्यतो BSE ला प्रिफर करू नये. NSE मध्ये प्रोसेसेस सगळ्या टेक्नॉलॉजी व्यवस्थित आहे. बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत ज्या BSE मध्ये ट्रेड होतात, NSE मध्ये ट्रेडच होत नाही. तर अशा कंपन्या आपण टाळायला पाहिजे. म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. जर एखाद्या कंपनीचा स्टॉक तुम्हाला BSE मध्ये मिळतोय आणि NSE मध्ये मिळतच नाहीये, मग सेन्सेक्स बीज वगैरे NSE मध्ये नसतोच का? सेन्सेक्स बीज हा NSE मध्ये ट्रेड होईल. कारण बीज हा फंड बनवलेला ना. हो, पण तो BSEच आहे बहुतेक. BSEच आहे. अच्छा, NSE नाहीत आहे का? सेन्सेक्स BSEच आहे. हो, BSE मध्येच आहे. हम्म. घेऊ शकता, रिस्क नाहीये फार. थोडासा स्प्रेडचा फरक आहे. पण निफ्टीच्या अगेन्स्ट तुम्हाला सेन्सेक्स घेण्यामध्ये काय वेगळा ऍडव्हान्टेज दिसत असेल तर घ्या, नाही तर हो निफ्टीमध्ये हो आहेच आहे ना, तोच ऍडव्हान्टेज आहे. हो हो निफ्टीमध्ये उलट रिस्क तुमची अजून कमी का होते? सेन्सेक्स मध्ये 30 कंपन्या आहेत, निफ्टीमध्ये 50 कंपन्या आहेत. हो त्याच्यामुळे डायव्हर्सिफिकेशन थोडं वाढलं ना तुमचं. हो सेन्सेक्स मध्ये 30 कंपनीज आहेत. थोडीशी रिस्क, कॉन्सन्ट्रेशन रिस्क म्हणतात ज्याला. कॉन्सन्ट्रेशन रिस्क म्हणजे जितके स्टॉक कमी तितकं कॉन्सन्ट्रेशन रिस्क जास्त. एका सिंगल स्टॉक मध्ये खूप जास्त रिस्क आहे. तुम्ही स्टॉक्सची संख्या बरोबर. वाढवली आणि एक फंड घेता तर तुमची रिस्क कमी होते. मग त्या हम्म. पॅरामीटरवर जर बघितलं तर सेन्सेक्स मध्ये 30 कंपन्या आहेत, निफ्टीमध्ये 50 कंपन्या आहेत. निफ्टीमध्ये तुमची रिस्क अजून डिवाइड झाले. त्याच्यामुळे सेन्सेक्सचे फंड वगैरे मी शक्यतो कधी विचार केलाच नाही, पण बरं झालं तुम्ही विचारलं. ऍटलीस्ट डिस्कशन तरी झालं त्या टॉपिक. ठीक आहे. आणि मग भरपूर ट्रेड असतील तर मध्ये मध्ये तुम्हाला ट्रेड लॉग बघणं गरजेचं आहे. जसं आता आज मी ABC याची GTT लावली, ABSL ची. तसे तुम्हाला GTT लावत राहणं आवश्यक आहे. नाहीतर ट्रेडचं टार्गेट येऊन जातं आणि ट्रेड लॉग लिहिलेलं नसेल तर ट्रेडचं टार्गेट आलं की नाही आलं ते कळत पण नाही. हा ट्रेड लॉग आहे बघा माझा.
इथे आपल्याला कळत राहतं कशाचं टार्गेट आलं, कुठे लॉस मध्ये चाललाय, काय किती टोटल प्रॉफिट आहे, लॉस आहे. हे जर ठेवलं नाही तर मग आपल्या बिझनेसचा आपल्याला अंदाजच येत नाही. मग तो बिझनेस नाही, मग ते केवळ हॉबी किंवा छंद होऊ शकतो. ओके, बिझनेस मध्ये प्रॉफिट लॉसचा अंदाज येत नसेल तर मग तो बिझनेस होतच नाही. ते केवळ आपण करतोय म्हणून करतोय, असा बिझनेस करू नये. ठीक आहे, हो चालेल. तर आजच्यासाठी इथेच थांबूया, बराच वेळ झालाय. सर त्या एक मला विचारायचं होतं, हा. NSC साईट वर आपण ते कुठे सर्च करायचं? NSC www.nsc nscindia.com आणि इथे गेलात की मार्केट डेटा. मार्केट डेटामध्ये इक्विटी आणि SME मार्केट. NSCच्या स्वतःच्या वेबसाईटवर खूप माहिती आहे. तुम्ही याच्या थ्रू रिसर्च केलात ना, खूप इन्फॉर्मेशन असते याच्यावर. हे बघा, Nifty 50चे स्टॉक्स आहेत. याचा आजचा चार्ट आहे बघा, छोट्या साईज मध्ये. तुम्हाला आजच्या आज काय परिस्थिती याची चालली आहे दिसते इथे. आणि इथे माऊस दिलात की 30 दिवसांचा चार्ट, 1 वर्षाचा चार्ट पण दिसतोय. वेगवेगळे इंडायसेस आहेत. स्मॉल कॅपचा आहे, मिड कॅपचा आहे, Nifty 100 आहे, Nifty नेक्स्ट 50 आहे. Nifty नेक्स्ट 50 म्हणजे जे पुढच्या Nifty 50 पेक्षा पुढच्या ज्या 50 कंपन्या आहेत, ज्या Nifty मध्ये येऊ शकतात भविष्यामध्ये, अशा कंपन्यांचं एकत्रीकरण आहे. आणि याचा जो ETF आहे त्याला ज्युनियर बीज म्हणतात. तो पण चांगला आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर. त्याच्यामध्ये आपण बघूया ज्युनियर बीज. आपण बुलिशच आहे. याला पण तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्याकडे एक्स्ट्रा फंड असेल याच्यामध्ये थोडं थोडं बाईंग करत राहिलं तरी चालेल. फक्त सेलिंग छोट्या क्वांटिटीत नका करू, कारण सेलिंगला प्रत्येक वेळी आपल्याला 15-20 रुपये चार्ज होतो सेलीचा. त्यामुळे बाईंग तुम्ही छोट्या छोट्या क्वांटिटीत करत राहिलं चालेल, पण सेलिंग मोठ्या क्वांटिटीत करा. बाईंग आणि सेलिंगचा जो कॉस्ट आहे तो आपला ब्रोकरेज कॅल्क्युलेटर 0 असा सर्च केला तर तो तुम्हाला सापडेल. डिलिव्हरी इक्विटी हे आपल्या स्विंग ट्रेडचं सेक्शन आहे. आपण इंट्राडे करत नाही, फ्युचर अँड ऑप्शन करत नाही. डिलिव्हरी इक्विटी ज्यावेळी तुम्ही 1000 क्वांटिटी बाय करताय, सॉरी 400 रुपयाने 100 क्वांटिटी बाय करताय, तर तुम्हाला ब्रोकरेज लागणार आहे 47 रुपये. ओके, सेम क्वांटिटी तुम्ही सेल करताय तर लागणार आहे 57 रुपये. त्याच्यामध्ये हे 15 रुपये जे आहेत ते फिक्स आहेत. तुम्ही एक क्वांटिटी केली तरी ते 15 रुपये लागणार आहे. बाय करताना ते नाही लागणार. सेलिंग करताना आपल्याला एक फिक्स चार्ज असतो 15 रुपयाचा. त्याच्यामुळे एक एक स्टॉक सेल केला तरी ते 15-15 रुपये जातात. त्यामुळे सेलिंग करताना मोठ्या क्वांटिटीत करायचे. लक्षात आलं? ओके. ओके, त्यामुळे अक्युमुलेशन करा तुम्ही. एखाद दोन स्टॉक बाय करायचे असेल तर ठीक आहे, पण सेलिंग करताना एखाद दोन नका करू. सेलिंग करताना 15 रुपये मोठी कॉस्ट होऊन जाते. मग तुम्ही 15 रुपयाचा एक स्टॉक जरी सेल केला तरी त्याच्यावर 16 रुपये 15 रुपये तुम्हाला वेगळं DP चार्ज भरायचा आहे. ठीक आहे, चला आजचं सेशन इथेच थांबूया. काही प्रश्न असतील तर थांबा, अन्यथा यू कॅन लीव द सेशन. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. विल कंटिन्यू ऑन फ्रायडे. थँक्यू सो मच. कोणाला काय प्रश्न आहेत का? तर मी सेशन बंद करतो. हॅलो सर. ओके, थँक्यू सो मच. हॅलो. हा बोला. सर मला हे महा स्कूटरचं टार्गेट आपण 8500 दिलेलं. ओके, तर ते it's 7% up today. So is it a good idea to एट receive some quantity or how is it?
हेवी प्राइस आहे, तुमच्याकडे क्वांटिटी पण कमीच असेल ना. मी 15 घेतले. 15 घेतले, हा. मग तर 5 काढा आणि बाकीच्या 10ला जीटीटी लावा, किंवा 7 काढा. म्हणजे 50% काढायचे असतील तरी क्वांटिटी भरपूर आहे. महा स्कूटर्स. आणि सर झिरो दाटच्या अकाउंट मध्ये माझं त्याला आय थिंक FNO मध्ये ट्रेड करायला अजून काहीतरी वेगळं ऑथेंटिकेशन वगैरे पाहिजे, त्यामुळे सेगमेंट त्याच्यात ऍक्टिव्हेशन, सेगमेंट ऍक्टिव्हेशन करायला लागेल तुम्हाला. आधी हे काढा तुम्ही 50% तरी. हा 50% आणि उरलेल्याची जीटीटी लावा. जीटीटी कळालं ना तुम्हाला, आता दाखवलं होतं ते. हो जीटीटी कळालं, पण झिरोदा मध्ये हा जीरो जीटीटी मध्ये पण सेम आहे. हे बघा इथे क्रिएट जीटीटी आहे बघा. होल्डिंग्स मध्ये जाऊन स्टॉक वरती ट्रिपल डॉट वरती क्लिक केलं, मेनू वरती, तर क्रिएट जीटीटी आहे. ओके. याच्यामध्ये खालची लेवल जी आजची द्याल तुम्ही, खालची ती स्कूटर्स. आता आर्ली कॅन्डल वर कॅल्क्युलेट करायला लागेल, कारण दिवसाची कॅन्डल एवढी मोठी आहे. ही बाईंग कितीची आहे तुमची? माझी बाईंग आहे 7430. 7500 करू शकता ना. हा 750. 50% क्वांटिटी काढून टाका हा आणि उरलेल्या 50%ला काय करा, खालच्या बाजूला जीटीटी 7500 लावा, वरच्या बाजूला 8500 लावा. ठीक. ठीक आहे. म्हणजे तुमचा आता हाफ क्वांटिटी आहे, त्याची हा जी काही प्रॉफिट असेल ती तुमच्या उरलेल्या हाफ क्वांटिटीचे रिस्क टेक केअर करेल. हा ओके. आणि सेगमेंट ऍक्टिव्हेशन साठी तुम्हाला इकडून कॉन्सोल मध्ये जायला लागेल. हा इकडे तुम्हाला अकाउंट मध्ये हा केलं सेगमेंट. ते माझं आधार कार्डचं काहीतरी ओटीपी येते, ओटीपी टाकलं तर ते पुढेच जात नाही ते प्रोसेस. आणि मोबाईल नंबर वगैरे सगळं सेम आहे, बाकी सगळीकडे तर होतं, पण ह्याच्यामध्येच थोडा प्रॉब्लेम होतो म्हणून ह्याच्यामध्ये त्याचं ऑप्शन. मग एक दोन वेळा ट्राय करा परत, आणि नंतर मग याला कॉल करा कस्टमर केअरला. सपोर्ट नंबर आहे 0 त्याचा, मी पाठवतो तुम्हाला. हा सर मी बोलू का? हा बोला ना. सर ते त्यांच्या मेल आयडी वर टिपिन आला असेल, तो हा टिपिन तो टिपिन टाकायचा आणि परत ते हे करायचं, तो होतो. आपण यायचं तर इकडेच आहे. एक्झिट करायला ना. हॅलो. एक्झिट नाही, ते FNO ऍक्टिव्हेशन म्हणतात. ओके 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 सर, मला ते एक्झिट करायला. FNO ऍक्टिव्हेशन साठी म्हणतात. ओके ओके सर, सॉरी सर. ओके. सर शर्मिला मॅडमला पण त्याचे प्रॉब्लेम येतोय, जरा बघता का, विचारा त्यांना. हा बोला. शर्मिला मॅडम. हॅलो सर, हा बोला ना. हा बोला ना. मला क्वीज म्हणजे थर्ड क्वीज होता ना, त्यातला ITC चा प्रॉफिटचा सेकंड क्वेश्चन नाही समजला. क्विज मधला एक मिनिट. लॉग ला पण काहीतरी प्रॉब्लेम येतोय म्हणत होता ना. हा ते हा. BFF मनी लॉग इन ला का? ITC चा प्रश्न सेकंड वरच आहे. हाच आहे का? नाही नाही, सेकंड हा पण नाही आहे. अच्छा, क्विज सेकंड का? 20 सेकंड. ओके. नाही क्वीज आता लास्ट थर्डच, पण त्यातला सेकंड क्वेश्चन. हे ITC चा स्टॉक, हा 1 जानेवारीला 220 ला घेऊन 1 फेब्रुवारीला 230 रुपयाला विकला, लक्षात नाही. तर प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे, हा प्रश्न का? हा कसं काढायचं म्हणजे नाही. एक लक्षात घ्या, 220 ला घेतला आहे. आपली जी पर्सेंटेज असते ना, ती नेहमी आपल्या इन्व्हेस्टमेंट वरती असते, हे लक्षात घ्या फर्स्ट ऑफ ऑल. ओके. आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे इथे? 220 आहे, राईट. आता सेलिंग कितीला केली आहे? 230. 230. प्रॉफिट किती आहे?
10. प्रॉफिट 10. ओके, 10 रुपीज. हा. मग तुमचा पर्सेंटेज असेल इज इक्वल टू प्रॉफिट डिवायडेड बाय इन्व्हेस्टमेंट गुणिले 100. ओके, काढू शकता का याच्यावर? बघा बरं किती येतो तुमचा. कॅल्क्युलेटर वरती करा फोन मध्ये पाहिजे तर. हा प्रॉब्लेम आहे. एक मिनिट. नाही, मला परत एकदा सांगा सर. हॅलो. 220 रुपये आपण इन्व्हेस्ट केले, त्याच्या मागे आपल्याला 10 रुपये मिळाले. हा. आणि पर्सेंटेज प्रॉफिट विचारला ना, पर्सेंटेजचा काय अर्थ असतो? पर्सेंटेजचा अर्थ असतो की 100 रुपयाला किती मिळतील. हा, बरोबर. ओके, कारण पर्सेंट मध्ये पर या शब्दाचा अर्थ आहे प्रत्येकी, बरोबर. आणि सेंट या शब्दाचा अर्थ आहे 100, हा, ते बरोबर. म्हणजे प्रत्येकी 100 रुपयाला किती मिळतील, दॅट इज पर्सेंटेज. आता 220 रुपयाला 10 रुपये मिळाले, 100 रुपयाला किती मिळतील यासाठी आपण काय करतो, 10/220 गुणिले 100. 10/220 किती येते तुमचं? कॅल्क्युलेटर केलं का? 22. हा, 10 डिवायडेड बाय 220. 22. 22 येत आहे. 10 डिवायडेड बाय 220 किती येत आहे? 0.0454 यायला पाहिजे ना. हा. बघा बरं कॅल्क्युलेटर परत एकदा. काय कॅल्क्युलेटर तुम्हाला? काय आलं? हा, समजलं. येस. कॅल्क्युलेटर वरती करा ना हा, डायरेक्ट. हा. 10 भागेल किती आलं? 0.04. हा, 0. 0.04 आला. आता ह्याला फक्त ते 0.04चं जे डेसिमल पॉईंट आहे, हा राईटला 2 वेळा सरकू शकता, म्हणजे 4% येईल. किंवा डायरेक्ट मल्टिप्लाय बाय 100 केला कॅल्क्युलेटरवर तरी पण होईल. इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 220 मल्टिप्लाय बाय 100, 4.5%. ओके, ओके. ओके, आता हे झालं कॅल्क्युलेटरचं. दुसऱ्या बाजूने असा नॉर्मल विचार करा की 220 रुपये मी खर्च केले, 10 रुपये मिळाले, हा. तर याचे निम्मे केले असते तर किती होईल? 110, हो. बरोबर. 220 ला 10, मग 110 ला किती? 5.
220 रुपयाला 10 रुपये प्रॉफिट. बरोबर. मग 110ला 5 रुपये प्रॉफिट. मग 100ला 4.5 रुपये साधारण. हो, दिस इज सो असं पण करू शकतो ना. लॉजिक काय आपल्याकडे ते पैशाच्या नोटा डोक्यात आणले तेच की मला ते असं पण. कॉन्सेप्ट माहित नव्हती क्लिअर की हे 10 तर आलंय पण आता याचं 4.5 हे इथं मला कन्फ्युजन. हे अप्रॉक्सिमेट करू शकता ना. 220 आहे आपलं इथे. समजा आता वेगळा एखादा स्टॉक असता. आपण आता याचं उदाहरण घेऊ, एबीएसएलचं उदाहरण घेऊ. लाईन मधलं एबीएसएल कुठे गेला? हे बघा आता एबीएसएल मला खरेदी किंमत कितीला आहे? इथे लिहिलं बघा 488. दिसते? ओके. आणि करंट प्राइस किती आहे? 510. 510. ओके. 488 आणि 510. 488 ला मी खरेदी केलं आणि आता चाललाय 510. तर किती प्रॉफिट आहे? 22 रुपये. हा 22. करेक्ट. आता मला पर्सेंटेज काढायचं. पर्सेंटेज म्हणजे काय? मला 100 रुपयापर्यंत जायचंय. ची प्राइस. हा कॅल्क्युलेटर वरती पण करू शकतो. दिसतंय कॅल्क्युलेटर? हा 22 डिवायडेड बाय 488 मल्टिप्लाइड बाय 100. 4.5%. इथे पण तेवढं चालेल. हा करेक्ट. ओके. आणि दुसरं जे आहे, आता हे 488 ला 22 आहे. ठीक आहे. नॉर्मल आपलं जे अप्रॉक्सिमेट मेथड आहे. तर 488 ला 22 आहे. म्हणजे काय म्हणेल साधारणतः 500 रुपयाला 23 रुपये वगैरे असेल. 450. बरोबर. मग 500 रुपयाला 23 असेल. मग ह्याचे 5 पार्ट केले. मग ह्याचे पण 5 भाग करूया. किती होतात साधारणतः? किंवा असं डबल करू. 1000ला किती? 46 रुपये. बरोबर. मग 100ला किती? 4.5 रुपये. 4.5. येस समज. हा. हे असं करू शकतं की कॅल्क्युलेटर तर आहेच आहे. हा हा प्रॉफिट डिवायडेड बाय इन्व्हेस्टमेंट गुणिले 100. येस. आणि हे करायचं कशासाठी? मुख्य की आपल्याला एफडी मध्ये किती मिळतोय? वर्षाला 6%. आपल्याला काय पाहिजे? हे 6% आपल्याला कमी काळात पाहिजे. सिंपल. येस. हे 6% मला महिन्याभरात मिळत आहेत, 2 आठवड्यात मिळत आहेत, 2 महिन्यात मिळत आहेत, चालेल. ओके. ठीक आहे. म्हणजे मग माझा कधी कधी लॉस पण होईल. समजा एखाद्या ट्रेडमध्ये तुम्हाला 3% लॉस होईल एका महिन्यामध्ये. मग ते सगळं एकत्रित करून दिसावं म्हणून आपण ट्रेड लॉक करायचा. हा ट्रेड लॉक जो आहे, ट्रेड लॉक हा बनवला तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची फारशी गरज पण नाही पडणार. ठीक आहे. कारण ट्रेड लॉक मध्ये प्रॉफिट लॉस पर्सेंटेज फॉर्म्युले ऑलरेडी आहेत सगळे. आणि एकेका ट्रेडचे बघण्यापेक्षा टोटल सगळ्या ट्रेड्सचे बघायला आपल्याला इथे मिळतात. ओके. ओके. कारण एका ट्रेडमध्ये 2% लॉस असेल, दुसऱ्या ट्रेडमध्ये 10% प्रॉफिट असेल, तर एकत्रितपणे तो काही 10 - 2 8 नसतो. कारण अमाऊंट वेगळे वेगळे असतात. शक्यतो सुरुवातीला सगळ्या ट्रेडचे अमाऊंट सेम ठेवा. इन्व्हेस्टमेंट जे आहे ना, आता 10,000 ठरलं तर 10,000 10,000 10,000 असंच ठेवा. ओके. ठीक आहे. एका ट्रेडमध्ये 10,000 टाकले, दुसऱ्यामध्ये 20,000 टाकले, एकात 5,000 टाकले, असं नका करू. नंतर करा तसं. तोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत सेम क्वांटिटी सेम अमाऊंट ठेव. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक ट्रेडला, एका ट्रेडला 10,000ला 1200 मिळाले, दुसऱ्या ट्रेडला 10,000ला 300 रुपये गेले, तिसऱ्या ट्रेडला 10,000ला 1,000 रुपये मिळाले, असं आपल्याला लक्षात येईल तुम्हाला. ओके. गणिताचा अंदाज यायला थोडासा वेळ द्या. ते वेगळा म्हणजे ते शिकायला वेगळा वेळ माझा मिळेल म्हणजे. प्रॉब्लेम. ठीक आहे ठीक आहे. ओके. ओके. ट्रेड लॉग एक्सेल आहे का? लॅपटॉप आहे घरी ना? हो माझा लॅपटॉपच सुरू आहे. काही प्रॉब्लेम नाही. लॉगिनचा मग काहीतरी ट्रेड लॉग प्रॉब्लेम तुमचा होता मी ना पाहिजे मॅडम? तर. हा माझं काहीच तर लॉगिंग होत नाहीये. पॅन नंबर टाकला त्याच्यानंतर ईमेल नंतर मेल आल्यानंतर ते लॉगिंग होत नाही म्हणजे ऍप कोड घेत नाहीये. ऍप पण घेत नाहीये. ओके. कसं दाखवू शकता तुम्ही? मला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करता का नंतर? चालेल चालेल. हा. ते काय ऍप कोड टाकून लगेच पीसी वरती होत नाही म्हणजे म्हणतात. मग मी पीसी वर ट्राय केलं नाही अजून. मी मोबाईलवर ट्राय केलं.
अच्छा, मी मोबाईलवर तर ऍप असेल ना? ते त्याच्यावरच हे लॉग इन होत नाहीये माझं काहीतरी प्रॉब्लेम. मोबाईलवरच होत नाहीये. लॉग इन हा पासवर्ड वगैरे टाकला का? हा, तेच नवीन ट्राय करत होते, तेच ऍप कोड पर्यंत येऊन तिथून पुढं माझी कन्सेप्ट म्हणजे काहीतरी तिथून क्लिअर होत नाही. ऍप कोड फोनवरती तर ऍप कोड नाही लागत. ऍप कोड टाका बोलतो असं. ऍप कोड नाही, मग ते हे फिंगरप्रिंटचं हे असेल 2FA. फिंगरप्रिंट ऍड करायला सांगत असेल. हो फिंगरप्रिंट आहे का फोनवरती तुमच्या लॉक? लॉक मध्ये आणि तुमच्या फोनला फिंगरप्रिंट लॉक आहे का? हो आहे ना. हा, मग ते 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 एनेबल करायला सांगत असेल. मला व्हिडिओ कॉल करा, मी व्हिडिओ कॉल बघून सांगतो. चालेल चालेल. ठीक आहे, आणि काही प्रॉब्लेम? नो थँक्यू सर. ओके. बाकी कोणाला काही प्रश्न आहे? रोहिणी मॅम, शीतल मॅम, मिताली मॅम? ठीक आहे, ओके. चालेल, आज इथेच थांबूयात. पुन्हा असंच कधीतरी लाईव्ह मार्केट करूयात. नॉर्मल फ्रायडे सेशन आपले चालूच आहेत. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. सर रेकॉर्डिंग पाठवणार ना याची? याचं रेकॉर्डिंग हो पाठवतो. थँक्यू हो, सर. कारण जरा थोडस लेट जॉईन झाले होते त्यामुळं. चालेल चालेल, काय हरकत नाही. बघा, व्यवस्थित बघा. या आठवड्यापर्यंत राहील, पण ते नंतर डिलीट होईल. या आठवड्यात बघून घ्या. बरं, हो हो हो.